जून महिना उजडला की आपल्या सगळ्यांनाच पावसाचे वेध लागतात. पण यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी वरुण राजाने बहुतांश भागात पाठ फिरवली आहे. एरवी 18 जून पर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागात पोहोचणारा मान्सून यंदा एकाच ठिकाणी थांबलाय. ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडत असताना महाराष्ट्रात मात्र कोकणाच्या वर मान्सून सरकायला तयार नाहीये. गेल्या 2 आठवड्यांपासून देशातील बहुतांश भाग हा मान्सूनची चातकासारखी वाट बघत असून पावसाची तूट मात्र कायम आहे. या रेंगाळलेल्या मान्सूनमुळे सरकार, शेतकरी आणि सामान्य जनता सगळ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पुण्यात समविषम पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे, तर महाराष्ट्रात जूनच्या मध्यापर्यंत फक्त 1% खरीप पेरणी झाली आहे. पण असं का घडतंय? मान्सूनचं इंजिन अचानक का मंदावलंय? हवामान तज्ज्ञांच्या मते या सगळ्यांमागे एक वातावरणीय घटक म्हणजे सोमाली जेट आहे. पण काय आहे ही सोमाली जेट आणि या एका घटकामुळे अख्ख्या महाराष्ट्राचा मान्सून कसा रखडलाय पाहूयात. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे, मान्सून इतका का रेंगाळला? तर हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सूनच्या या खंडामागे आणि गती मंदावण्यामागे 3 प्रमुख वातावरणीय अडथळे आहेत. तर त्यातला पहिला अडथळा म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पश्चिम आणि मध्य भारतात सातत्याने आलेली कोरडी हवा. या कोरड्या हवेमुळे आकाशात पाऊस पडणाऱ्या ढगांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा आला, ज्यामुळे सर्व दूर पाऊस पडू शकला नाही आणि तापमान उलट वाढत गेले. दुसरा अडथळा म्हणजे बंगालच्या उपसागरातील स्थिती. मान्सूनला पुढे ढकलण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार होणं आवश्यक असतं. पण यंदा प्रशांत महासागरातील चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे ही प्रणाली मजबूत होऊ शकली नाही आणि मान्सूनचे वारे मुख्य भूभागाकडे येण्याऐवजी पूर्वेकडील राज्यांकडे वळाले. तर तिसरं आणि सर्वात मुख्य कारण म्हणजे सोमाली जेट वारे प्रणाली अत्यंत कमकुवत राहणं, ज्यामुळे मान्सूनचे इंजिन जणू क्षमतेपेक्षा कमी चालत होते आणि भारतात येणाऱ्या आर्द्रतेवर मर्यादा आल्या आहेत, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली. आता आपण समजून घेऊया की नक्की काय आहे ही सोमाली जेट, ज्याच्यामुळे संपूर्ण भारतात मान्सून रखडला आहे. सोमाली जेट ही एक विषुववृत्तीय वायू प्रणाली आहे, जी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ हिंदी महासागरात तयार होते. भारताच्या मान्सूनसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही प्रणाली फाइंडर लेटर जेट या नावानेही ओळखली जाते. सोमाली जेट हा समुद्राच्या खालच्या थरातील वेगवान वाऱ्याचा प्रवाह आहे, जो पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून उत्तरेकडे वाहतो. हा प्रवाह अरबी समुद्र ओलांडतो आणि भारतात मोठ्या प्रमाणावर आर्द्रता म्हणजेच ओलावा घेऊन येतो. मान्सूनचा हंगाम चांगला राहण्यात हा घटक महत्त्वाचा आहे, कारण हा वातावरणीय प्रवाह एका कन्व्हेयर बेल्ट सारखा काम करतो, ज्यामुळे पश्चिम किनारपट्टी आणि देशाच्या अंतर्गत भागात व्यापक पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेला ओलावा वाहून आणला जातो. यंदा हा जेट प्रवाह कमकुवत राहिल्यामुळे मान्सूनचे इंजिन जणू क्षमतेपेक्षा कमी चालत होते आणि भारतात येणाऱ्या ओलाव्यावर मर्यादा आल्या होत्या. मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अतिशय गंभीर परिणाम दिसून येत आहेत. सर्वात मोठा फटका पाणी पुरवठ्याला बसला असून संपूर्ण राज्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात पाण्याचा समतोल राखण्यासाठी समविषम पाणी पुरवठा प्रणाली लागू करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये एरवी 11 जून रोजी पावसाचे आगमन अपेक्षित असते, परंतु तसं न झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जात आहे. या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका खरीप हंगामाला बसला आहे, ज्याच्यामुळे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जून महिन्याच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात केवळ 1% पेरणी पूर्ण झाली आहे. साधारणपणे या वेळेत अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीचे काम हे वेगाने सुरू असते, परंतु पाऊस गायब असल्यामुळे शेतकरी अत्यंत हतबल झाले आहेत. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार 1 जून ते 19 जून दरम्यान देशात सरासरीपेक्षा 40% कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य भारतात तर हा आकडा सरासरीपेक्षा 63% कमी झालेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मान्सून पुन्हा वेग कधी पकडणार आणि महाराष्ट्राची स्थिती कधी सुधारणार? हवामान तज्ज्ञांच्या मते आता ही चिंताजनक परिस्थिती बदलू लागली आहे. मान्सून वेगाने पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे घटक अनुकूल होऊ लागले आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच गोवा, कोकण आणि गुजरात आर्द्रता म्हणजेच ओलावा हळूहळू परत येत आहे, ज्यामुळे पाऊस पडणाऱ्या ढगांची निर्मितीसाठी वातावरण पोषक होत आहे. 20 जून नंतर हा बदल अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. हवामान मॉडेल्सच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात वारे हे तीव्र झाल्यामुळे हा सोमाली जेट प्रवाह लक्षणीयरित्या मजबूत होत आहे, ज्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि पश्चिम भारताच्या इतर भागात आर्द्रतेचे प्रमाण हे झपाट्याने वाढेल. सोमाली जेट सोबतच मान्सून इंजिनचा आणखी एक महत्त्वाचा भाग असलेला क्रॉस इक्वेटोरियल फ्लो म्हणजेच विषुववृत्त ओलांडणारा वाऱ्यांचा प्रवाह देखील मजबूत होत आहे.
हे वारे दक्षिण गोलार्धातून उबदार आणि आर्द्रतेने भरलेली हवा विषुववृत्त ओलांडून हिंदी महासागरात आणि सरते शेवटी भारताच्या मुख्य भूमीकडे वाहून आणतात. हा प्रवाह मजबूत झाल्यामुळे मान्सूनला देशाच्या अंतर्गत भागात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेला आर्द्रतेचा पुरवठा अखंड सुरू राहण्यास मदत होते. कोरड्या हवेचा प्रभाव कमी होणं, सोमाली जेट मजबूत होणं आणि अधिक सक्षम क्रॉस इव्हेक्टोरियल फ्लो या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यास जून महिन्याच्या बहुतांश काळात गायब असलेली मान्सूनची चक्रीय प्रणाली पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि पावसाचा वेग वाढण्यास मोठी मदत होईल. या सर्व वातावरणीय बदलांमुळे आगामी काही दिवस हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हे वातावरणीय घटक मजबूत झाले तर येत्या काही दिवसात मान्सून भारतात उत्तर आणि पश्चिमकडे महाराष्ट्रासह इतर राज्यात वेगाने कूच धरतील. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता 23 जून पर्यंत छत्तीसगडमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनने आता वेग धरणं सुरू केलेलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 ते 23 जून दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली होती. तर महाराष्ट्रातील विदर्भात देखील 19 ते 23 जून दरम्यान असेच पावसाचे हवामान अपेक्षित राहील असं वर्तवण्यात आलं होतं, ज्यामुळे रेंगाळलेल्या मान्सूनला मोठी गती मिळाली आहे. एकंदरीत पाहता गेल्या 2 आठवड्यांपासून रेंगाळलेला मान्सून आता हवामानातील अनुकूल बदलांमुळे पुन्हा एकदा नव्या दमाने सक्रिय झाला आहे. हे वातावरणीय बदल वेळेवर झाल्यामुळे जूनच्या उत्तरार्धात पावसाचा जोर वाढेल आणि रखडलेल्या पेरण्या तसेच पाणी टंचाईला मोठा दिलासा देखील मिळेल. तर तुम्हाला काय वाटतं, यंदा पाऊस सरासरी गाठणार का? तसेच तुमच्या भागात पाऊस आणि शेतीची परिस्थिती काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.